वेगवेगळ्या मागण्यासाठी आज शासकीय कर्मचारी हे संपावर गेलेले आहेत। मी सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये आणि या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत ते देखील संपावर गेल्याचे चित्र पाहायला मिळते आणि या ठिकाणी दोनच ज्या प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत किंवा त्या ज्या कर्मचारी आहेत या सेवा देताना चित्र पाहायला मिळते। कारण वेगवेगळ्या मागण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून या कर्मचाऱ्यांनी मागण्या केल्या होत्या। शासकीय सेवेतील त्यांच्या पेशंटचा विषय असेल किंवा इतर वेगवेगळे विषय असतील त्या विषयावर त्यांनी आता पुन्हा एकदा संप पुकारलेला आहे। सरकार त्यांच्या मागण्या मान्य करत नसल्यानं जिल्हा रुग्णालयातील आता जी काही रुग्णसेवा आहे यावर ताण आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतं आणि आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापासून या सगळ्या कर्मचाऱ्यांनी मागण्या सुरू केल्या होत्या आणि या मागण्या मान्य होत नसल्याने त्यांनी आता संप पुकारला। जिल्हा रुग्णालयातील जी काही यंत्रणा आहे ती आता काही प्रमाणात कोलमडल्याचं पाहायला मिळतंय। एकंदरीत फक्त अत्यावश्यक सेवाचं सुरू असल्याचं चित्र सध्या जिल्हा रुग्णालयात पाहायला मिळतंय। त्यामुळे या सगळ्या ज्या काही सेवा आहेत त्या सेवा काही प्रमाणात होईना ठप्प झालेल्या आहेत। प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत ते या ठिकाणी सेवा देताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत कर्मचारी मला सांगा की तुम्ही कुठल्या विभागात काम करता, नेमकी तुमची मागणी काय, किती दिवसापासून तुम्ही मागण्या करता? मी आरोग्य विभागामध्ये काम करतो, MSW 48 वार्डमध्ये। त्या विभागामध्ये काम करत असताना 20 वर्षापासून मी सेवा देत आहे। आमची एकच कर्मचारी सगळी मागणी आहे की आम्हाला जुनी पेन्शन योजना चालू करावी। 2005 नंतर जी शासनाने बंद केलेली आहे ती योजना परत चालू करावी सर्व कर्मचाऱ्यांना, हेच आमची महत्त्वाची मागणी आहे। पण तुम्ही संप पुकारलाय, आरोग्य यंत्रणेवर काही ताण आल्याचं पाहायला मिळतंय। आरोग्य यंत्रणेवर आम्ही जिथं जिथं अत्यावश्यक सेवेमध्ये पेशंट आहेत त्यांना आम्ही सेवा पुरवत आहोत। आमचे बाकी कर्मचारी जर उतरले असेल संपामध्ये तरी सुद्धा ICU असेल किंवा डिलिव्हरी वार्ड असेल किंवा तुमचा मेटर्निटी वार्ड असेल तिथं आमचे भरपूर 2-2, 4-4 कर्मचारी ठेवलेले आहेत। तरी आम्ही सगळे कर्मचारी संपामध्ये सहभागी आहोत। आपण जर पाहिलं तर या संपामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णसेवा असेल ती काही प्रमाणात ठप्प झालेली आहे। मी काही वेळापूर्वी सोनोग्राफीच्या विभागामध्ये देखील गेलो होतो, त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात रुग्णांनी रांग लावली होते आणि हे सध्या जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग आहे, या विभागामध्ये मी आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही वेळापूर्वी प्रशिक्षणार्थी डॉक्टर हे सेवा देत होते आणि जे कर्मचारी आहेत ते सगळे आता संपावर गेले चित्र पाहायला मिळते। त्यामुळे अतिदक्षता विभागामध्ये थोड्या पेशंट आहेत, मात्र कर्मचाऱ्यांचा सुखसुकाट आहे। त्यामुळे आता ज्या काही या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत त्या सरकार कधी पूर्ण करतं आणि ही कोलमडलेली सेवा असेल ही कधी पूर्ण होते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुकुंद समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड।